जय शिवराय मंडळी. सकाळचे वाजले होते 7. ऑफिस सुटलं आणि निघालो घरी जायला. इकडे सगळ्यांची ट्रेनिंग चालू होती आणि एक मी मस्त चहा घेतला. गेले 2 दिवस आपले व्हिडिओज नव्हते कारण की थोडेसे पेपरवर्क बाकी होते, त्यामुळे वेळ नव्हता भेटला. पोचलो दिघा स्टेशनला. तिथून ट्रेन पकडली. ठाण्यावरून आपल्याला ट्रेन भेटली, डोंबिवलीची ट्रेन. रोज सकाळीच डोंबिवलीकर आणि ट्रेनचं नातं तर वेगळंच आहे. सकाळची ट्रेन म्हणजे भन्नाट गर्दी. रिक्षा पकडून पोचलो घरी. 8:30 वाजले होते. थोडा आराम केला, फ्रेश झालो आणि मग 9 वाजता पुन्हा निघालो कामाला. कारण कॉर्पोरेटचं काम जरी संपलं पण दिवस अजून संपला नाही. आता सुरू होतो आहे रिक्षाचा प्रवास. ओला उबेर चालू केली आणि पहिली ट्रिप उचलली, ती म्हणजे डोंबिवली स्टेशनची. पोचलो डोंबिवली स्टेशनला. ₹85 झाले आणि तिकडून आपल्याला एक डायरेक्ट भाडं भेटले, ते म्हणजे खोनी पलावाचं भाडं होतं. डायरेक्ट ₹200 सांगितले, पण आपले फॉलोअर्स होते म्हणून त्यांना ₹20 डिस्काउंट दिलं मंडळी. आणि घेऊन निघालो आणि पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला. त्यांनी पण थँक्यू बोलले, ते पण हसून, आणि माझा मूडच फ्रेश झाला. मग तिकडून आपल्याला उबेरवर एक ट्रिप भेटली आहे. ती आहे खंबालवाडा मॉडेल कॉलेजची. घेऊन निघालो लगेच. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आणि पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला. हे होते लोकेशन मंडळी. नंतर एक नवीन ट्रिप भेटली, छोटीशी, डोंबिवली स्टेशनची होती. ₹75 झाले. त्यानंतर आपल्याला मानपाडा शेअरिंग ट्रिप भेटली. 3 सीट होते, ₹90 झाले मंडळी. पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला. आणि एक तिकडून नवीन ट्रिप भेटली, ती म्हणजे डोंबिवली स्टेशनची. ₹106 झाले. आणि मग तिथून डायरेक्ट आपण निघालो बजाज शोरूमला. बघूया म्हटलं आपली गाडी रेडी झाली आहे का. पोचलो गोडाऊनमध्ये. या सर्व गाड्या लक्ष्मीपूजनाला डिलेवरी होणार होत्या. आणि हो मंडळी, आपली गाडी पण रेडी झाली आहे. फक्त 2-3 दिवस अजून लागतील. थोडं पेपरवर्क बाकी आहे. मग निघालो घरी जायला. गाडी वगैरे पार्क केली. तर मंडळी, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. टोटल ₹756 झाले आज.